कारण ओबीसीमधून आरक्षण द्यायचं म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ असा आहे, की तुम्ही ओबीसी मागताय, मग मराठा म्हणून तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. नाही, नाही, ही वेगळी मागणी नाही केली मी. ही हं, पूर्वीपासूनच मागणी आहे. कारण मराठा हा यांचा व्यवसाय, मूळ व्यवसाय शेती आहे. हं. त्यामुळे अर्ध्या भावांना जर आमच्या आरक्षण असेल कुणबीमधून तर आम्हाला का नाही? आणि बाकीच्यांना जे तुम्ही बोललात की धक्का लागणार आहे, ते लागत नाही त्यांना. कसा? कारण पूर्वीपासूनच आम्ही त्या आरक्षणात आहे. हं, मोजताना 60% ओबीसी वर्ग आहे, असं राज्यात मोजलं जातं. त्या 60%तच 60% जे म्हणलं जातं, ओबीसी नेते म्हणतात की आम्ही 60%, 60 ते आहेत, आम्ही 34 आहेत, हं, 94 झाले, एससी एसटी 20% आहेत. मग तर 150% लोकसंख्या व्हायला लागली राज्याची. हे कसं गणित लावलंय त्यांनी? हं. याचा अर्थ असा आहे की आम्ही मूळ ओबीसी आरक्षणातच पूर्वीपासून आहे, फक्त आम्हाला दिलं गेलं नाही. बरं. तुम्ही एक मागणी केली कालच्या सभेमध्ये. ओबीसीमधून आम्हाला द्यायचं असेल आरक्षण, तर आम्हाला त्याच्याबद्दलचा प्रवर्ग तयार करावा असं तुम्ही म्हणताय. हा प्रवर्ग जर दिला तर तुम्हाला किती टक्के आरक्षण येईल? मराठा समाजाची लोकसंख्या तुम्ही सांगताय त्याप्रमाणे महाराष्ट्रात 5 कोटी आहे. 4 कोटीत किती असेल ते? जर त्या प्रमाणात मराठा समाजाला आरक्षण द्यायचं झालं, तर मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून किती टक्के आरक्षण द्यावं लागेल? आम्ही ओबीसीतून वेगळा प्रवर्ग असं म्हणलेलं नाही. सरकार एक दिवस बोललं होतं की तुम्हाला जर वेगळं आरक्षण दिलं तर चालेल का? हं, तर मी म्हणलं हो. हं. पण त्यांनी पण ऐकला नव्हता. बरं. मी सांगितलं 50%च्या वर आम्ही घेणार नाहीत. आणि त्यांचा नेमका तो डाव असण्याची शक्यता होती. हं, की मी हो म्हणलो म्हणजे त्यांना वाटलं आता हे गुंतलं हं, आपल्या जाळ्यात. हं, 50%च्या आत तुम्ही दिलं तरी चालतंय. हं. लोकसंख्येच्या प्रमाणात हं, मराठा म्हणूनच वेगळा प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देऊ शकता. पण एनटी व्हिजेंटी सारखं ते टिकलं पाहिजे. मराठा म्हणून दिल्याच्या नंतर ते टिकेल का? जर नाही टिकलं तर मग पुढं काय? त्यामुळं तुम्ही आम्हाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्रच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला द्या. यावर पुन्हा आम्ही ठाम झालो. आणि त्यांची इच्छा बहुतेक अशी असावी की आपण वेगळं देईन म्हणल्याच्या नंतर 50%च्या वर जर म्हणलं हा म्हणलेत म्हणजे सगळा विषयच झाला. मी तिथं नाही बोललेलो आहे, कारण माझ्या समाजाला जे अपेक्षित आहे तेच मी बोलणार. मग मुद्दा असा आहे भटकं विमुक्त विशेष मागास वर्गाला 2% आरक्षण, इतर मागास वर्गाला म्हणजे ओबीसीना आता 19% आरक्षण आहे. जर 19% आरक्षणामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असं ठरलं, जर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं, तर मराठा समाजाच्या वाट्याला किती टक्के आरक्षण येईल? आणि तेवढ्यावर मराठा समाजाचं समाधान होणार आहे का? कारण 345 जाती आहेत आता ओबीसीमध्ये. मराठा समाज खूप मोठा समाज आहे लोकसंख्येनं. जर मराठा समाज हा ओबीसीमध्ये आला, 19% मध्ये आला, तर मराठा समाजाला किती टक्के आरक्षण हवंय? सगळं मिळून 32, 19 नाही म्हणता येणार, कारण फक्त वेगळा प्रवर्ग केलाय. मग बाकीच्या त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे ना. बाकीच्याचा वेगळा प्रवर्ग केला, वर्ग नाही करता येणार. कुणबी म्हणून त्यातच घ्यायला लागेल. त्याचं कारण असं की मग कुणबी एकच 19 मध्ये, आहेत, एकच 19 आहेत, मध्ये. एकच आहेत दादा. फक्त झालंय असं मोजलं नाही आम्हाला. त्याच्यामध्ये आम्ही आता असं मोजलं नाही. उदाहरणार्थ काही ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे, मराठा समाज जर ओबीसी आरक्षणात आला तर खाली शिल्लक काहीच राहणार नाही. की हे समजून सांगायला तयार नाहीत. मराठा समाज ओबीसीत आल्याच्या नंतर ओबीसी आरक्षणाला धक्का सुद्धा लागणार नाहीत, हे सामान्य ओबीसीनं ते सांगायला तयार. कसं सांगा मला? 19% मध्ये जर मराठा समाज आला, ते सांग तर जे 19% 345 जाती आहेत, त्या जातींचं काय? तेच सांगतो मग तुम्हाला. हं, सामान्य ओबीसी बांधव आणि आम्ही गाव लेवलवर एकत्र आहेत आत्ताही. बरोबर. हं, लग्नात, कार्यात, सुखात, दुःखात आम्ही एकमेकासोबत आहेत. हं, त्यांचे 4-5 नेते वर आहेत, ते आमचे 4-5 आहेत, आमचे काय धडाचे नाहीत, हे आमचं फक्त जुळून देत नाहीत. हं, पण आम्ही त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. हं. फक्त जे वरचे नेते ते ओबीसी बांधवांना नीट समजून सांगत नाहीत, मराठा आत आल्यावर कसा धक्का लागणार नाही ते मी सांगतो. हं. ओबीसी बांधवांना आम्ही आत येण्यासाठी ओबीसी नेते सांगतायत 5 कोटी मराठा समाज जर आरक्षणात आला आपलं काय राहत नाही. ते हे समजून सांगत नाहीत की 5 कोटी मराठा आरक्षणात येणार नाही. किती येईल? पूर्वीच विदर्भातला सगळाची सगळा मराठा समाज हा ओबीसी मध्ये गेला. हं, खानदेशचा सगळा मराठा ओबीसी मध्ये गेला. हं, नाशिकचा महसूल पट्टा शेवगावपासून इंदापूर पर्यंत सगळा ओबीसी आरक्षणात गेला. सगळाची सगळा. आणि कोकणचा काही भाग म्हणजे पठारचा भाग असणारा सगळा आरक्षणात गेला. राहिलंय कोण खाली? तुम्ही असं का त्यांना समजून सांगत नाहीत? उर्वरित थोडासा महाराष्ट्र आणि फक्त मराठवाडा राहिलाय. 70% मराठे आत गेलेत आरक्षणात. हं, तुम्ही उगा भीती दाखवतायत बांधवांना. 5 कोटी आले
आज की आपल्याला काही राहणार नाही आणि मग त्या बांधावचं काहीच चुकत नाही. त्यांना वाटतं 5 कोटी जर आत आले तर काहीच राहत नाही ना खरं. हे त्यांना समजावूनच कोणी सांगत नाही की 70% मराठा आत गेला, आम्ही 30% तुमचं काय केलंय, याचा अर्थ आम्ही तिथंच आहेत. बरं. आम्ही त्याच्यामध्येच आहेत, फक्त मोजलं नाही. यांनी दाखवताना असं दाखवलं की एक दरवाजा आहे पण आत 2 रूम आहेत, एक मोकळीची. हे दाखते सांगते दोन्ही भरल्यात, भरली नाही. तुम्ही दरवाजा उघडा आम्हाला बघू द्या, आत मोकळीची. तुम्ही का आतून कडी उघडायला तयार नाही त्याची. राणे समितीचा अहवाल आला. राणे समितीनं सांगितलं, त्याच्यानंतर सरकारनं सुद्धा फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं, 12%च्या पुढचं आरक्षण दिलं. लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याला हे आरक्षण द्यावं लागतं. जर आता ही लोकसंख्याच मोजली नाहीये तर मराठा समाजाला तुमची ठोस मागणी असेल ना की आम्हाला एवढे टक्के पाहिजे, आम्ही ओबीसी मध्ये येतोय तर आम्हाला एवढं पाहिजे. जर आता वेगवेगळे प्रवर्ग केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रवर्गाला NT 1 NT 2 NT 3 NT D असे जे वेगवेगळे प्रवर्ग आहेत त्यांना ठरवून दिलेलं आरक्षण आहे. तसं मराठा समाजाचा एखादा कुणबी प्रवर्ग करून दिलं तर किती टक्के आरक्षण तुम्हाला हवंय? नाही नाही, त्याच्यात टक्केवारी पाडायची गरजच नाही आणि वेगळा प्रवर्ग कुणबीची करायचं नाही. आम्ही आहोत तिथं, फक्त आम्हाला एक शासन निर्णय करायचा आहे की मराठा आणि कुणबी एकच आहे. जसं की 2004चा 1 जून 2004चा जी आहे, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा आहे. तो कायदा पारित करताना आधार घेतल्याशिवाय केलेला नाही. तो फक्त नवीन सुधारित एक जे शासन निर्णय करायचा आहे 2023 मधला, की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, म्हणजे त्याच टक्केवारीत आम्ही आहेत. जी कुणबींची टक्केवारी त्यातच आम्ही आहेत, फक्त आम्हाला मोजायलाच दादा कोणी तयार नाही, की त्याच्यात धरलंच जात नाही आम्हाला. ते म्हणते तुम्ही वेगळेत, वेगळा प्रवर्ग टिकत नाही ना. राणे साहेबांची समिती झाली, गायकवाड साहेबांनी 12-13% मराठा समाजाला मागासिद्ध केलं शैक्षणिक आणि सामाजिक, तेही टिकत नाही. ते 50%च वर जाते. ऑलरेडी आम्ही इथं आहेत ना. उदाहरणार्थ आमचं एखादा एकर जमीन मुंबईमध्ये, तुम्ही आम्हाला पुण्याला बघायला लावली, तिकडंच हिंडत होतो आम्ही. 2-4 पिढे झाले आम्ही ऑलरेडी इथं आहेत, तिकडं काय हिंडायला लावताय आम्हाला विनाकारण? आम्ही इथंच आहेत, फक्त ते आमचं जुळून द्या ना. इकडं नका येऊ, आमच्यात नका येऊ, मग जातो कुठं? पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही जेव्हा ही मागणी करताय तेव्हा तुम्ही आम्हाला विश्वासातच घेत नाहीये. आम्हाला कुणबी म्हणून नको, आम्हाला मराठा म्हणून आरक्षण हवंय. तुम्ही मराठवाड्यातल्या नेत्यांसाठी लढता असाही आरोप केला जातो. मराठवाड्यातले करतो मी, सरसकट महाराष्ट्राला मागतोय, मराठवाडा कुठं आला? त्यांचं असं म्हणणं आहे. नाही नाही, ते काही सांगतात उगाच त्यांचं कुठं डोका लावत बसायचं आपण. समाज महाराष्ट्रातला एकत्र नसता तर तिथं करोडात आला नसता. आमची एक सवय आहे दादा, 500 आले तर आम्ही 500च म्हणतो, शेकडो म्हणतो त्याला. 1000 आले तर 1000 म्हणतो, लाख आले तर लाख म्हणतो. कोटीतच आलेत, 20 किलोमीटरवर माणसाला उभा राहायला जागा नव्हती. बघितलं काय ते राज्यातले लोक गोरगरीब येडे नाहीत. फक्त त्या प्रश्नाचं उत्तर मी साधं देईन, मी कोणाला टार्गेट नाही करू शकणार, कारण माझा तो धंदा नाही टीका करायची म्हणून. आमचा सगळं ध्येय आरक्षणावर आहे. त्यामुळे एकच सल्ला आहे, सल्ला म्हणण्यापेक्षा एक मुलगा म्हणून सांगतो, ज्यांना घ्यायचं ते घ्या, ज्यांना घ्यायचं नाही ते घेऊ नका. त्याचा जोर जबरदस्ती नाही आहे. जे गोरगरिबांचे मराठ्यांच्या पोरं त्यांचं कल्याण आहे. तुमची टॅगलाईन होती गरजवंतांचा हो, त्यांना लागेल त्यांना घेतील. तुम्हाला जर कधी वाटलं 4-2 वर्षांनी गुपचिप काढायचं तर घ्यावं काढून, सध्या नाही काढायचं तर नाही काढावं, पण गोरगरिबांच्या आडवं पडून वाटलं नाही व्हावं या मताचा मी. खरं तर ही दृश्य सगळी बोलकी आहेत, महाराष्ट्रानं बघितली. भीती कदाचित अशीच पण असेल, हे सगळे जर ओबीसीमध्ये आले तर आपलं राजकीय आरक्षणाचं काय होईल? कारण आज ओबीसींना राजकीय आरक्षण आहे म्हणून छोट्या गावात, एखाद्या छोट्या गावात समजा छोट्या जातीचे 4 जरी घरं असतील तर त्याचा ग्रामपंचायत सदस्य होऊ शकतो, त्याचा सरपंच होऊ शकतो, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांना आरक्षण आहे म्हणते. तर मराठा समाज ओबीसीमध्ये आला तर छोट्या जातींच्या राजकीय आरक्षणाचं काय? तसं सांगावं ना मग त्यांनी. तसं असं ते विरोध करायला नाही पाहिजे. मग त्यांनी ते सांगावं ना, ही प्रॉब्लेम आहे, तोडगा काढून. असं काय अनेक प्रॉब्लेम पैकी हा आपण बोलतच नाहीत ना. नुसतं आत येऊ नका मध्ये, खालचं घ्या आणि वरचं घ्या. कोणचं घेतो, कोणचं द्या ना, खालचं द्या ना वरचं द्या ना. तुम्ही बोला ना मग तसं. मी विचारला तुम्हाला प्रश्न, तुम्ही सांगा आता काय? नाही नाही नाही, ह्या राजकीय आरक्षणाचं, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचं काय? जर मराठा समाज मध्ये आला, मराठा समाजाची मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. ही आकडेवारी अशी आहे, 1962 ते 2004 या कालावधीत 2430 आमदार झाले. 55% म्हणजे 1336 आमदार हे मराठा समाजाचे. 54% शिक्षण संस्था मराठा समाजाच्या. त्याचबरोबर विद्यापीठाच्या व्यवस्थापनात 60 ते 75% प्रतिनिधित्व मराठा समाजाकडे. राज्यातील 105 साखर कारखान्यांपैकी 86 साखर कारखाने मराठा समाजाकडे. 71.4 सहकारी संस्थांवर मराठा समाजाचं वर्चस्व. 75 ते 90% जमीन मराठा समाजाच्या व्यक्तींकडे. एक सगळी सत्ता आणि आर्थिक सत्ता कुठंतरी श्रीमंतांकडे एकवटली, ही गरीब मराठ्यांची सगळ्यात मोठी अडचण आहे का? त्यांच्यामुळे आमच्या अंगावरचे कपडे फाडले जातात.
आम्हाला कपडे फाटूसर लढायची वेळ आहे त्यांच्यामुळे ते जर एकत्र आले ना 2च घंट्यात आरक्षण मिळेल आम्हाला गोरगरीब मराठ्यांना इतकं उन्हातानात असं बसायची गरज नाही, एवढा लढा द्यायची गरज नाही. त्यांच्या तर मुळं आम्हाला एवढा त्रास आहे. ते जर एकत्र आले तर आमच्या गोरगरीब मराठ्यांचं लेकरांचं आत्ता कल्याण होतं आहे, वेळसुद्धा लागत नाही. फक्त ते क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यांनी तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे त्यांनी जर त्यांना अडचण असेल आरक्षणाची ओबीसी नेते कोण असतील त्यांचे सगळ्या बांधवांचे कोण आहे? ते त्यांचं जर त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे की तो आम्ही ओबीसीमध्ये घ्यायला सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या तो गरजे आवश्यक आहेत. राजकारणामुळे आम्ही विरोध करतोय, राजकीय आरक्षणामुळे संवाद साधूयात ना त्याच्यावर आपण, काही अडचण नाही. परंतु तुम्ही म्हणतच नाहीत. पण तुम्ही नाकारणार राजकीय आरक्षण? है नाही, हे बघा कुठं आम्हाला तिकडून काही तसा प्रस्तावच नाही ना की आम्ही याच्यामुळे विरोध करतोय त्याच्यामुळं. नुसतं आकस व्यक्त करायचा आहे, राग व्यक्त करायचा आहे, द्वेष व्यक्त करायचा आहे म्हणून आरक्षणात येऊ नका असं म्हणून नाही चालणार ना. त्यांनी नाही, त्यांच्या ताटातलं जाणार आहे ना, त्यांना भीती त्या गोष्टीची. आम्ही जातच उपाशी नाही. राहू. नाही राहतच नाहीत. ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण द्या, आमचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, ओबीसी मधून नको, ही मागणी. आम्ही ओबीसीतच आहे दादा, तेच समजून घेणार. ते ग्राउंड लेवलच्या ओबीसी बांधवांना सगळ्यांना वाटतं ही जी गर्दी आहे ना याच्यामध्ये ओबीसी बांधव सुद्धा आहेत. हे पाणी वाटायला सुद्धा तिथं होते, धनगर बांधव होते, मुस्लिम होते, दलित बांधव सुद्धा होते. आमच्या सोबत नसते, आम्हाला हजारो निवेदन दिलेत आंतरवलीत त्यांनी. सोबत नसते तर त्यांनी विहिरीतून पाणी काढलं नसतं बाहेर पाणी पाजण्यासाठी लोकांना, कारण आमची लाईट बंद केलेली होती त्यावेळेस. आम्ही लोकांना मोटरी सुरू करून सुद्धा पाणी पाजू शकलो नाहीत. मग त्यावेळेस यांनीच पाणी पाजले. विरोध असता तर हे काम केलं नसतं. मी प्रामाणिक सांगतोय, मी का राजकीय नाही माणूस आहे. टीका अशी सुद्धा केली जाते तुमच्या विरोधकांकडून, तुम्ही वावरताना मराठा आहात, आरक्षण मागताना कुणबी आहात. मी त्यांचं नाव घेणार नाही, त्यांच्याबद्दल बोलायला नको, त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. त्यांनी थेट टीका केलेली आहे की तुम्ही जेव्हा सभेत बोलता तेव्हा मराठा म्हणून बोलता, मागणी करता तेव्हा कुणबी म्हणून करता, मग तुम्ही आहात कोण? आम्हाला 2 अंग आहेत. एक, आमचा मूळ व्यवसाय शेती असल्यामुळे आम्ही शेती कसतो, देशाला धान्य सुद्धा देतो. आणि आम्ही क्षत्रिय मराठे सुद्धा आहेत. आम्ही अन्याय झाल्यावर लढतो सुद्धा, कारण शेती कसणारे पण आम्ही आहेत आणि क्षत्रिय मराठे म्हणून लढणारे सुद्धा आम्हीच आहेत. त्यामुळं व्यवसायानुसार जर आरक्षण बाकीला दिलं जाते असं जर ओबीसी प्रवर्ग सांगत असत तर मग आमचा मूळ व्यवसाय शेती आहे. आम्ही दोन्ही बाजूनं आमच्या नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या लढणारे पण आम्हीच आहेत अन्यायाविरोधात आणि शेती कसणारे पण आम्हीच. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी केंद्र सरकारनं 10% आरक्षण ईडब्ल्यूएसचं दिलं. का तर ज्या उच्चवर्णीय जाती आहेत त्या जाती सुद्धा गरीब आहेत आणि त्यांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय नको म्हणून ईडब्ल्यूएसचं 10% आरक्षण दिलं. मराठा समाजाला ते आरक्षण आपलं का वाटत नाही? त्यात बसतच नाहीत आम्ही. का नाही? काय मी ते इतकं खोल नाही शिरलो. दुसऱ्या दिवशी आलो तुमच्याकडे, आणखीन एकदा येणारच आहे मी, त्या टायमाला सांगन. पण त्याच्यामध्ये मराठा समाज बसतच नाही. एवढंच घर पाहिजे, इतकं जमीन पाहिजे, असं काहीतरी आहे त्याचं. उत्पन्नाची मर्यादा आहे. हा, ते उगलं पुढे बरं दांडगं दिसतंय ते. त्यामुळं ते मराठा समाजाने एकदा मागितलं. तुम्ही नाही मागितलेलं देता आम्हाला, आम्ही जे मागत नाही ते देत नाहीत आणि तिसरंच देता आमच्या उघड डोक्यावर. आम्ही इटा मागतो तुम्ही गोटे ठेवायला लागले आमच्या. बरं, तुम्ही मागितलं आणि तुम्हाला आता प्रमाणपत्र दिलं आणि उद्या कोर्टामध्ये काही जण लोक जातील आणि टिकलं नाही, मग काय करणार? ओबीसी मधून चॅलेंज होऊ शकत नाही. तुम्हाला मागास मानायला तयार आयोग जे काही आले आतापर्यंत, ज्या आयोगाने सांगितलं मागास, सुप्रीम कोर्ट मान्यच करायला तयार नाही ना. ते मागास सिद्ध करून आरक्षण दिलेलंच नाही, व्यवसायानुसार दिलेलं आहे. कारण 1967ला जे आरक्षण दिलं त्याला काय निकष लावलेत? काहीच नाही. डायरेक्ट आरक्षण देऊन टाकलं. मंडल कमिशननं 90ला दिलं, कोणता निकष लावलाय? कोणताच नाही. अगोदर त्यांनी मंडल कमिशननं जाती घातल्या, त्यानंतर पोट जाती घातल्या. कागद नाही, फागद नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आम्हाला कागद समित्या मागास करी पुढं करी तरी नाही आम्हाला. हे सत्य आहे. बर, त्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबत मागास सिद्ध करण्याची गरज, वेगळा प्रवर्ग तयार करायचा असेल तर तुम्हाला त्याची आवश्यकता आहे, इथपर्यंत मला माहिती आहे. आणि हेच खरं आहे. त्यामुळं सरकारला काय बोलावं काही कळत नाही. त्यामध्ये साहेबाला विचारून येतो, असे 7-8 मंत्री गेले आणखी माघारीत नाही आले, विचारून येतो म्हणले. पण 14 मुख्यमंत्री दिले. नाही, मी मुख्यमंत्र्यावरच बोलायचं असेल नाही तर माझं असं मत आहे की ते त्यांच्यामुळेच आमची पंचायत झाली. त्यांनी जर एकवटले असते सगळेच, नुसते मुख्यमंत्रीच नाही, सगळेच नेते आमचे जर एकवटले असते 2 घंट्यात मिळालं असतं. पण याला दुसरंही उत्तर आहे, जर चांगल्या प्रकारे मोजलं आपण, म्हणतात ना मराठी सत्ता आहे, मराठीची सत्ता आहे, राज्यावर मराठी सत्ता आहे. ओबीसी बांधवांची 3 ते 4 वर्ष जास्त भरती एकूण स्वातंत्र्य मिळाल्यापासून. आम्ही कुठं म्हणलो मग तुमची बी सत्ता होती आम्हाला कम नाही दिलं? आम्ही तुमच्या जात शोधलीच नाही कधीच. आम्ही मदत करताना आमच्या बापजाद्यानं सरळ हा माणूस आणि माणुसकी दाखवली किंवा आपला माणूस आहे म्हणून मदत केली. मोठं करण्यात कुठं माझा मराठा समाज
70 वर्षात कमी नाही पडला. कोणत्याच पक्षाला म्हणतो मी आणि कोणत्याच नेत्याला. आता उपकार फेडायची वेळ आली थोडीशी. आमचे गोरगरिबांचे लेकर आत्महत्या करून त्यांचे मुर्दे पडायला लागलेत. आता उपकार फेडायची वेळ आली, फेडायला कोण तयार नाही, आरक्षणाला विरोध माझा करायला थेट लागले. सवाल आहे, मराठा समाज हा सत्ताधारी समाज इथला म्हणून ओळखला जातो. आज मराठा समाजावर आरक्षण मागायची वेळ का आली? पहिला प्रश्न. दुसरा, ही सभा नव्हती तर हा आक्रोश होता. आज तो आक्रोश मराठवाड्यात सर्वाधिक जास्त जाणवतोय, ती धग मराठवाड्यात सर्वाधिक जाणवते पश्चिम महाराष्ट्रापेक्षा. कारण काय? रात्रंदिवस शेतात कष्ट करायचे, एक उरात स्वप्न बाळगायचं. माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते लेकरांच्या वाट्याला आता नाही आलं पाहिजे, ही सगळ्यांच्या मनातली खदखद ही वर्षानुवर्षाची होती. आणि ज्यावेळेस या आरक्षणामुळे 1% जर हुकला तर आईबापाचं काळीज डायरेक्ट कापल्यासारखं होतं. त्याला ते वेदना सहन नाही होत, कारण रात्रंदिवस कष्ट केले, आता स्वप्न बघायचे होते सुखाचे, पोरगं नोकरीला लागल, उच्च शिक्षण घेईल. 1% हुकलं ते पोरगंही बधीर होतंय आणि आईबापाला पण काय सुधरत नाही. म्हणजे शिकवताना पीकही गेलं, कमी पडले तर कर्जही झालेलं, ते स्वप्नही नाही राहिलं. ही ही प्रचंड मोठी खूप दिवसाची खदखद होती मराठा. ती आता सभा नाही आहे, ती वेदना मुलांची आहे स्वतःच्या आणि त्रासपणे. ही खदखद आता बाहेर निघाली आणि या रूपात राज्याला आणि देशाला बघायला मिळाली. म्हणून आमचं सरकारला विनंती होती, मोदी साहेबांना सुद्धा, की मोदी साहेब यावर गांभीर्यानं लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र बसून मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन या विषयाला आता पूर्णविराम देणं खूप गरजेचं आहे, आरक्षण देऊन. कारण ही समाजाची खदखद आणि त्यांची भावना तुम्ही आता ओळखली पाहिजे. तुम्ही भावना शून्य होऊन चालणार नाही. मी ही प्रामाणिकपणे विनंती करून सांगतोय. आता याच्यावरती कारण या राज्यातला सगळ्यात मोठा समाज मराठा समाज आहे. याच्यावरती आता तुम्हाला लक्ष द्यायचं की नाही तुमचा प्रश्न आहे, परंतु आम्ही विनंती करणं काम आहे जनता म्हणून. कारण तुमच्यात एक क्षमता आहे एखाद्याला न्याय देण्याची, तुम्ही नाही दिलं त्याला आमचा नाईलाज आहे. पण मराठा म्हणून सांगतो, हे सामान्य मराठी म्हणून सगळे, याच्यात तुमची राज्यातली देशातली कसलीही शक्ती एक कुठली आमच्यात आता फूट पडू शकत नाही. सामान्य मराठ्यांना फक्त आरक्षण दिसते, बाकी काय नाही. 24ला आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. 24च्या नंतर बरं, सरकार 100% आम्हाला आरक्षण देईल, हे मी विश्वास आहे जाहीरपणे सांगतो. हो, तुम्हाला मुख्यमंत्र्यांवर खूप विश्वास आहे. कारण निर्णय घेण्याची क्षमता आहे. हम्म. आणि या शब्दाला त्यांनी मराठा समाजाच्या मनामनात आहे की शिंदे साहेबच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, निर्णय घेण्याची क्षमता आहे. म्हणून त्यांनी आता या शब्दाला खरं भरलं पाहिजे. मराठ्यांच्या मनातल्या शब्दाला खरं भरणं गरजेचं आहे. आंदोलक शब्द वापरते त्याला नाही भरलं तरी चालेल. मराठ्यांच्या मनात तुमच्याविषयी जे प्रतिमा आहे, मग एखादी सत्ता कमी भोगली तरी चालेल, मराठ्यांच्या शब्दाला त्यांनी खरं उतरलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. म्हणून त्यांना मी त्याही वेळेस विनंती केली, आताही पंतप्रधान महोदयांना मी विनंती करतो की आता आपण लक्ष याच्यात घालून मराठा समाजाचा हा मोठा वर्ग यांना न्याय द्या. तुमचा प्रश्न आहे, परंतु 24ला नंतर आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही. आली सरकारला आंदोलन झेपणार बी नाही, पेलणार पण. पाटील साहेब, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, राजकीय नेत्यांचे स्टेटमेंट तुम्ही ऐकत असाल. राजकीय नेते असं म्हणतात, सर्वच राजकीय पक्ष, तुम्ही सगळ्यांची स्टेटमेंट बघा, ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. पण जरांगे पाटील जी भूमिका घेऊन उभे आहेत की ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला कुणाचाच पाठिंबा नाही, कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा अजून तरी मिळालेला नाहीये. त्यांना ओबीसींची नाराजी नको आहे, प्रत्येकाला ओबीसींची मतं हवी आहेत, ओबीसींची नाराजी नको आहे म्हणून कुणीही तुमच्या मागणीला पाठिंबा देत नाहीये का? आणि तुम्ही सगळ्यांना पेचात पाडले का? नाही, अंधारातून सगळ्याला वाटतं मिळालं पाहिजे, गप्पा आण देते इकडं. हां, अंधारातून कोणत्याच पक्षाला वाटत नाही, त्यामध्ये चालून देतो आम्ही आहेत, असं खुणी देत आम्हाला बी, आम्हाला काय कळत नाही काय. आमच्या आधी ते लाईनला उभा राहणार आरक्षण मिळालं, सर्टिफिकेट काढायचं सुद्धा माहीत होणार नाही आम्हाला. हां, आमच्या अगोदर त्यांच्या लई ओळखी आता, आमचं काढू सर ओशिरलो सर त्यांच्या घरात प्रमाणपत्र जाणार आहे. ते उगं गप्पा मारते ते सगळे सोबत आहेत. आणि जर त्यांना राहायचं नसतं, मुंबईत ठराव कशाला केला सत्ताधाऱ्यासह सगळ्या पक्षांनी? आम्ही 4 दिवसाचा वेळ दिला होता. सगळ्या पक्षांनी बैठक घेऊन सांगितलं, तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असलं टिकणार, तुम्ही वेळ द्यावा. कशाला ठराव केला मग? समिती कशाला गठीत केली? याचं उत्तरच त्यांच्याजवळ आहे. भुजबळांवर तुमचा एवढा राग काय? नाही, राग नाही. मी बार सांगतो, मागंही सांगितलं, पाठीमागच्या वेळेस त्यांनी एकदा सांगितलं होतं, एक 8-10 दिवसापूर्वी, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आपण त्या 6 दिवसात त्यांना एक शब्दही बोललो नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला मी सोडित नाही, मग ते कुणी असो. कारण मी माझ्या समाजाचा होणारा त्रास आणि वेदना बघू शकत नाही. तुम्ही विरोध का करता? त्यांच्या व्यक्ती म्हणून आमचा त्यांना विरोध नाही. छगन भुजबळ साहेब या नावाला विरोध, त्यांच्या विचाराला विरोध. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करू नये,
आम्ही काही म्हणत नाही, कारण त्यांचं आमचं काही शत्रुत्व नाही. ठीक आहे. तुम्ही भुजबळांबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं, एक ते स्टेटमेंट ऐकूया. काल म्हणताय 7 कोटी रुपये म्हणलं खर्च आला. अरे का वावर घेतलं की अडपटा आम्ही हे 100 एकर विकत नाही घेतलं, ते सभेसाठी घेतलंय भाड्याने. यातल्या शेतकऱ्याने फुकट दिलं येऊन विचार. तो म्हणतो लोक 10 रुपये बी देत नाही. तुला देत नसते, आणि तुला का देत नसते ते सांगतो. ज्या गोरगरीब मराठ्यानं तुला मोठं केलं त्यांचाच रक्त पिऊन तू पैसा कमवला, म्हणून तू आधी धाड पडली. गोरगरीब जनतेचे पैसे खाल्ले आणि 2 वर्ष बेसन खाऊन आला आतून. ओबीसीमध्ये तुम्हाला येण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा भुजबळ आहेत असं तुम्हाला वाटतंय, म्हणून तुम्ही ओबीसीच्या या नेत्याला टार्गेट करताय का? नाही, अगोदर आम्ही सुरुवात केलीच नाही. 29 तारखेला तुमची सभा झाली होती. हो. 2.5 लाखांचा मॉब होता, हो. प्रचंड अग्रेसिव्ह सगळा मॉब होता. त्या सभेत सुद्धा तुम्ही भुजबळांना टार्गेट केलं होतं. कारण त्या अगोदर त्यांनी विरोध केलेले होते. हा. त्यांनी विरोध करू नये. मी पुन्हा पुन्हा सांगतो की भुजबळ साहेब म्हणून आमचा विरोध नाही, व्यक्ती म्हणून नाही. त्यांचा विचार जो आहे ना, सगळ्या मराठ्यांनी 5 का होईना, ते म्हणतात मराठ्यांनी नाही केलं, पण 5 का होईना मराठ्यांनी मदत केली असेल. एकदा उपकाराची फेड करत असते. मी जर तुमच्या आता स्टुडिओला आलो, तुम्ही मला चहा पाजलाय, माझ्या तिकडे आलो मी पाजला पाहिजे, कारण तुम्ही मला आपलं मानलंय. माझ्या गावात आल्यावर मी तुम्हाला आपलं म्हणलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला मानतच नाही याचा अर्थ असा होतो ना. आम्ही तर मानलं तुम्हाला त्यावेळेस मराठा समाजानं. उपकाराची परतफेड करायची वेळेला तुम्ही म्हणता आत येऊ नका, वरचं घ्या खालचं घ्या. कोणचं द्या आता? खालचं द्या ना, तर वरचं द्या ना. तर लावलेत आमचे पोरं मारायची वेळ आली. आता किती त्रास झाला, आता सुद्धा 8-9 बलिदान गेले. पहिले 45-46 गेले. किती बळी घेणार आहेत तुम्ही आमचे? आम्ही काय केलं तुमचं असं? आमचं हक्काचं असून तुम्ही जर आम्हाला देणार नसाल तर तुम्ही विरोध का करता? तुम्ही विरोध करू नका, ही मत आहे. आमचं भुजबळ साहेब नावाला विरोध नाही, व्यक्तीला नाही, त्या विचाराला विरोध आहे. ते राहणार याच्यासाठी त्यांनी बोलणं बंद करावं. त्यांचं आमचं शत्रुत्व नाही आहे. उद्यापासून बोलायचं बंद. त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध करायचा नाही. त्यांनीच नाही, कोणीच नाही. जो करीन त्याला सुट्टीच नाही. सुट्टी नाही. माझे सहकारी पण तुम्हाला प्रश्न विचारतात. मराठा क्रांती मोर्चा मुंबईच्या रस्त्यावरून निघाला होता. अगदी शांततेने तो मोर्चा निघाल्याचं आपण बघितलं होतं. लाखोंचा मॉब होता आणि त्याबद्दल फार मोठं नवल व्यक्त केलं. ते आत्तापर्यंत गरजवंत मराठ्यांचा लढा. तुमच्या बोलण्यातनं असं वारंवार जाणवतंय की या संघर्षात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा अशी मराठ्यांची या संघर्षाला घेऊन वेगवेगळ्या विचारांची काही वर्गवारी निर्माण झाली आहे का? यापूर्वी या संघर्षाला चेहरा नव्हता, पण आता मनोज जरांगे पाटील या नावाने हा एक चेहरा आहे. हे यापूर्वी संघर्ष केलेल्या नेत्यांना ते खपत नाहीये का, असं तुम्हाला वाटतं का? नाही, काहीच खपत नाही. आतून त्यांना लय वाटतंय. पण हे तेवढंच सत्य आहे की मराठा समाज एकवटला. नेतृत्व म्हणून मी कधीच मान्य करणार नाही. मी त्यांचा मुलगा आहे, कारण मी आईबाप मानलंय समाजाला. न्याय मिळतोय, मिळणार आहे हे त्यांना आतून माहिती. ते कशाच्या कारणाने मीडियात बोलतात हे मला कळलं नाही आणखीन, कारण ते मला डाव येत नाहीत. बघा, त्यांना डाव येतात म्हणतात. त्यांच्यात मातंबर ते असते जणून बरेच 2-4 फळ्या असतात. ते मला कळत नाही जास्त. काहीतरी आहे, ते जाणून बुजून म्हणत नाहीत. त्यांचं जास्त लक्ष इकडेच आहे, हेच मिळावं म्हणून. पण ते उघडपणे येऊन बोलत पण नाहीत ना. त्यांचं काहीतरी आहे गोंधळ. त्यांना मराठा क्रांती मोर्चापैकी काही समन्वयक तुम्हाला येऊन भेटले, त्यांनी पाठिंबा व्यक्त केला, त्यांनी असं म्हटलं मनोज भाऊ फार तुम्ही छान करताय, आम्ही तुमच्या सोबत आहोत, असं काही झालं का? सगळेच अंतरवलीत आलते ना, सगळे चेहरे तुम्ही दाखिले आहेत. त्यातलं कोण नव्हतं, सगळेचे सगळे आले. त्याचा अर्थच ते होतो. होऊन दे आता. पण मनोज भाऊ असं काही झालंय का की सधन मराठा वर्ग, गरीब मराठा वर्ग अशी काही वर्गवारी याच्यात दिसून येते का विचारांची तुम्हाला? नाही नाही, मोठे बी आहेत त्याच्यात, पण जास्त 95% सामान्य मराठा आंदोलनात. म्हणून तर त्यांना सांज सापडा नाही आमच्यात फूट पाडायची. नसतं त्यांना मग ते बस म्हणलं बसतेत, उठ म्हणलं उठेव असे लागते. आता आम्ही ऐकत नाहीत ना. आमचं धोरण फक्त एकच ध्येय, आरक्षण. कारण ते लागतं आमच्या लेकराला. उठ बस म्हणणाऱ्याचे ध्येय वेगळे असू शकतात, ते मला माहीत नाही. परंतु सामान्य मराठ्याचे ध्येय एकच आहे, आरक्षण. त्यामुळे ते फूट पाडायला गेलं ना, ते आता मी सांगत नाही तुम्हाला, इतका बेकार शब्द बोलत आहे. कारण ते सामान्य, त्याला आरक्षणाशिवाय दिसत नाही. माघारीच फिरतोय आल्याला. पण नाही, खूप महत्वाचं एक आहे की गेल्या काही दशकामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आज मराठा समाजाचे जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, जी अस्वस्थता आहे मराठा समाजाच्या तरुणांच्या मनात,
त्याचं उत्तर एकमेव आरक्षण आहे. हो, आरक्षणाचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. नाही सुटणार. मग आमच्या टायमालाच प्रश्न सुटायचं उत्तर आहे होय. त्यांचे काय सगळे सुटले का? जे त्यांचं होईन ते आमचं होईन ना, द्या. हम्म, आम्ही काय कायदा सोडून बोलत नाही, फक्त भाषात बदल आहे. मराठवाड्याची भाषा आहे, हम्म, त्या भाषेत बदल पण कायदा धरून चालले ना. हम्म. आता मला शुद्ध येत नाही, त्याला मी काय करू? काय गरज आहे? मग ते त्यांना कळत नाही ना, त्याला आम्ही काय करावं? तुम्ही आम्हाला द्या ना. आमच्या टायमालाच बरं तुमचं येत आहे की मग त्याचा फायदा होणार नाही बाबा, म्हणजे आम्हाला कन्फ्यूज करायचं. आरक्षण जर दिलं तर खरंच सगळे प्रश्न सुटते का? नको सुटून देऊ आमचे. हम्म. उगा काही शोधून आणते ते, काय डोकं लावते त्यांचा पण ही भरोसाच नाही. वस्तुस्थिती आहे की आता सरकारी नोकऱ्याच राहिलेल्या नाहीयेत. सरकारी नोकऱ्याच राहिलेल्या नाहीयेत. दुसऱ्या बाजूला ती सुद्धा लढाई लढावी लागेल ना आपल्याला. त्यांचं होईन ते आमचं होईन ना. हा. आमचं हेच म्हणणं आहे सरला. आमच्या टायमाला लगेच आम्हाला कन्फ्यूज करायचं, आरक्षण प्रश्न सुटणार नाहीत, नोकऱ्या आता त्या खाजगी झाल्यात. हो दे ना, त्यांचं जे होईन ते आमचं होईन, द्या आम्हाला. आमचं आहे ते दे, आमचं घर आहे ना ते. पण नाही, माझा प्रश्न थोडा वेगळा आहे की केवळ आरक्षणाने हे सगळं सुटणार नाही, तर वेगळ्या सुद्धा गोष्टी ह्या मराठा समाजाच्या तरुणांच्या विकासासाठी, त्यांच्या मनातल्या अस्वस्थतेवर आणखी काही उपाय शोधावे लागतील का? त्या दृष्टीने तुम्ही काय विचार, कारण तुम्ही समाजासाठी खूप तळागाळात फिरलाय, तुम्हाला ती नस कळली आहे. एक एक टप्पा पार करतो आम्ही. ते तुम्ही म्हणता ते खरं आहे, त्याच्यातही आम्हाला लक्ष सगळ्या समाजाला घालायला लागणार. मी म्हणून नाही, पण समाज म्हणून आम्हाला घालायला लागेल. पण एक एक टप्पा तर पार करू द्या. आता ह्यो टप्पा प्रक्रियेतच येत नव्हता निर्णयाच्या प्रक्रियेत. सरकारच्या पुढं फायलच नाही दुसरी काही, नुसते पळत येत. त्या मुंबईला जाय दिल्लीला. हा, हे आता निर्णयाच्या टप्प्यात फायलायली. मराठी सगळे श्रीमंत गरीब सगळे एकत्र आहेत. फक्त 95% मराठा जास्तीचा याच्या आंदोलनात आहे, त्यामुळे फूट पडत नाही. माझं एक ऑब्झर्वेशन, एक रिपोर्ट सुद्धा त्याच्याबद्दलचा आलाय. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या मराठा समाजाच्या आहेत. हो, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत मराठा समाजातली, त्यांचं 10वीच्या नंतर शिक्षण थांबलेलं आहे. त्याची आकडेवारी सुद्धा मोठी आहे. ही अस्वस्थता भौगोलिक, पाण्याशी संबंधित, वारंवारचा दुष्काळ, या सगळ्या गोष्टीची एकत्रित सांगड आहे. त्यातून आलेली अस्वस्थता, शेतीचं घटलेलं प्रमाण, शेती तोट्याची ही अस्वस्थता जी आहे, त्याच्यावरती केवळ आरक्षण हे उत्तर आहे का, किंवा इतर सुद्धा गोष्टींचा विचार करावा लागेल? म्हणजे मराठवाड्याला आपल्या मराठवाड्याला पाणी आपल्याला मागावं लागेल. ते तर आहेतच प्रश्न, ते नाकारून चालणार नाही. परंतु शेतीला जोड जे म्हणतो आपण, जितकं जीवन जगताना पाणी गरजेचं आहे, तितकंच आरक्षणसुद्धा गरजेचं आहे. कारण एक तर सततचा दुष्काळ मराठवाड्यातच आहेच, पण पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही भागात खूप दुष्काळ पडतो. विदर्भातल्या काही भागात खूप दुष्काळ पडतो. ह्याच्यात शेती व्यवसाय असल्यामुळं निसर्ग साथ देत नाही. इकडून मुलं शिकलेले असताना सुशिक्षित बेकारी जगतात, या नैराश्यातून ते आत्महत्या होतात. परंतु आम्ही जाहीरपणानं रोज आवाहन करतो, जे सरकारने केलं पाहिजे, आत्महत्या तुम्ही करू नका. मार्ग निघणार आहे, मार्ग निघाल. आत्महत्या करून आपला मार्ग निघणार नाही. आणि उद्रेकाचे आंदोलनही करू नका, हे सुद्धा आम्ही सातत्यानं त्यांना सांगतो. हे काम सरकारचं असतानाही आम्ही एक समाज किंवा या राज्याचे नागरिक म्हणून आम्ही दर दिवस कार्यक्रमाच्या माध्यमातून करतो आहे. दादा, हे खरं आहे की समाजाच्या आत्महत्या झाल्यामुळे त्यांचे लेकरं आता शिक्षणापासून वंचित राहिले. या बळीला कारणीभूत फक्त सरकार आहे. इथून मागचे सगळे आत्तापर्यंतचे सगळे सरकार आहेत. आमचे मुडदे पाडण्याचं कारण शेतकरी वर्ग असो किंवा मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असो, किती बळी आणखीन यांना घ्यायचे, हे मात्र प्रश्नाचं उत्तर आणखीन मिळत नाही. पण आताच तरी किमान त्यांनी गांभीर्याने घ्यावं, ही विनंतीपूर्वक मी लोकमतच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारला सांगतो. आता तरी तुम्ही गांभीर्याने घ्या, कारण का हा करोडोचा समाज आहे. याची वेदना लक्षात घेऊन, याचं गांभीर्य लक्षात घेऊन तुम्ही आता आरक्षण हा विषय मराठा समाजाला देऊन संपवा. असता जर 24च्या नंतर आंदोलन झालं, तुम्हाला ते शांततेत राहणार आहे. हे शांततेचं युद्ध तुम्हाला हाताळताना पेलणार बी नाही, झेपणार बी नाही. आता हे शब्द मात्र मी तुम्हाला फायनल सांगतो. बाकीचं दिशा ही 22ला आम्ही स्पष्ट सांगणार आहे, कारण फाटीत आम्ही असं खंजीर खोपशीत नसतो. 22ला आम्ही जाहीर दिशा ठरवणार आहेत. पण आजचा एक शब्द आम्ही मात्र ही आता राज्य आणि केंद्र सरकारला दिला आहे, हे शांततेचं युद्ध थांबवताना तुम्हाला पेलणार बी नाही, झेपणार सुद्धा नाही. तुम्ही बोलताना असं म्हटलं होतात की बांधवांनो, आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, तर ही अशी भीती नेमकी तुम्हाला का होती? आम्ही शांततेत बसलेलं असताना ताई विनाकारण आमच्यावर हल्ला झाला. आमच्या आई बहिणीचे इतके डोके फोडलेत की 4 महिन्याच्या लेकराच्या अंगावर आईचं डोकं फुटलेलं रक्त पडत होतं. ते बघताना क्षण कोणीच बघू शकत नव्हतं या राज्यात. तरी आई उठायला तयार नव्हती. जिला 22-34 असे टाके पडलेत. एका पोराच्या पोटात 35 गोळ्या आहेत आत्ताही.
आपल्यात लिलावतीमध्ये त्याचं ऑपरेशन नाही होऊ शकलं, इतक्या आरपार त्या गेल्या. 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली तर पलीकडून निघाली. तर 1.5 लिटरपेक्षाही जास्त पाणी पायात निघालं. आम्ही असं काय केलं होतं याला तिसऱ्या दिवशी असं काय घडलं, शांततेत भजन सुरू असताना आम्हाला जर उद्रेक करायचा होता तर सर मगाशी म्हणल्याप्रमाणे 2.5 लाख पोरं शहागडला होती हवेवरती. सगळा मॉप 29 तारखेला, आणि त्याच 29ला दुपारी 1 वाजता आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. निर्णय जर नाही घेतला सरकारनं तर. बिथारलेला मॉप होता, दंगल किंवा धिंगाणा करायचा असता आम्ही तिथं करू शकलो असतो, फक्त पोरं होते तिथं. आणि तो मॉब सगळं तुम्ही कंट्रोल हो, सगळा बिथरलेला होता. योग्य शब्दात सांगितलं सगळ्यांनी घरी जायचं. वो लोक गाडीत बसले आणि आपण आपल्या गावात गेले. मी आंतरवालीला उपोषणाला बसलो त्यावेळेस SP आणि कलेक्टर जालना जिल्ह्याचे दोघंही आंतरवालीत आले आणि पाठीवर हात ठेवून सांगितलं, आमच्या कार्यकाळात बिथरल्याला मॉप पाठवणारा माघारी पहिला माणूस बघितला आम्ही. नसता मॉप कुणी पण जमितो, पण वापस कोणीच पाठवू शकत नाही. वापस पाठविलं. आणि तिसऱ्या दिवशी महिला बसलेल्या असताना 500 लोक आम्ही धिंगाणा करतोल का, म्हणजे हे डावच होता. म्हणून मी समाजात सावध टाकलेत त्यांनी माझ्यावर. तुम्ही तेवढं एकच बघितलंय, अरे बाप लय नमुने येते. बरं, पण मग आता ही सभा झाली, आता भीती थोडी दूर झाली आहे एवढ्या मराठा बांधवांना पाहून? नाही, भीती दूर नाही, आम्ही सावध आहेत. आमची बी कसोटी आहे ना, आम्ही गाफील नाही राहणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधीच गाफील राहत नव्हते, म्हणून तर या जगावरचा अन्याय मिटू शकले. आणि त्याच पृथ्वीतलावर पुन्हा एकदा करोडोनं मराठा समाज जमलाय अंतरवालीत. आम्ही गाफील राहणार नाहीत, आम्ही तेच मावळे. पण हा चमत्कार झाला कसा? जरांगे पाटील, एक सांगा, ह्या मराठा समाजानं कुठल्याही नेत्याचा, नेत्यांची खाण आहे मराठा समाज म्हणजे, पण सगळे नेते बाजूला ठेवले. एकाही नेत्याला आंदोलनात येऊ दिलं नाही. आलात तर कार्यकर्ता बनून या, तुम्हाला चेहरा बनवू दिलं नाही, त्यांना नेतेगिरी करू दिलं नाही मराठा समाजानं. एवढे लाखोंचे मोर्चे काढले, पण यावेळी असं काय झालं की मराठा समाजानं त्यांनी त्यांचा लीडर निवडलाय? माझ्या अंगाला काटा आला तुम्ही या प्रश्नावर, कारण मी मायबाप त्यांना मानलं समाजाला, आणि मी माझं प्रामाणिकपणा सिद्ध करून दिला. माझा नुसतं मायबाप म्हणून गोलगोल गप्पा नाही मारले. झिजावं लागतं आधी. मी फुटायचं असतं सर, मला माझ्या समाजाशी गद्दारी करायची असती. आजकाल असेल का मंत्र्यांनी आमदारांनी जर खांद्यावर हात टाकला ना, माणसं दुसऱ्या नीटच बोलत नाही एकामेका. हवे तर चालत नाही. आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ बसून होतं. मी इंच बरे माझी नियत माझ्या जातीसाठी ढवळू दिली नाही, आणि समाजाला तिथंच योग्य वाटलं की हे फुट आपलं पोरग आहे. मला कोपऱ्यात चल म्हणले, कानात बोलवतो, कापरे कोपरे गाठीत नाही आपण. मी माझ्या जातीशी प्रमाणे मायबाप म्हणलं ना, त्या मायबापाशी गद्दारी करणार पैदास माझी नाही. मी नाही गद्दारी करू शकत. सरकारला कळलं हे मॅनेज व्हायचं पिल्लू नाही म्हणून. अहो, त्यांनी तर कापऱ्या कोपऱ्यात मग काय होतं मलाच कळाना. काय कापऱ्यातून कोपऱ्यात काय, माझं पवित्र व्यासपीठ आहे माझ्या मराठा समाजाचं. नाही, हा इथं सांगा ना काय कोपऱ्यात, इकडं तिकडं काय नाही, इथं सांगा. मी माझ्या समाजाला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करून दिलाय. मला जर प्यायचं पैसे कमवायचे असते ना, समाजाने जाहीर बघितले. ग्राउंडवर लोक 50-50 लाख घेऊन आले होते, म्हणजे 10-10, 5-5 लाख असे 2 लाख 1 लाख गोळा केलेले मराठा समाजानं. नुसती गुन्हे असे ठेवायचे काम होतं. बंडलं त्यात टाकले असते, गुन्हे बांधायची घरी नेऊन टाकायचे. आंदोलन संपलं नुसतं नोटाच खायचे. हे बंडलं ज्या माणसाकडे येत होते त्या माणसाची आर्थिक परिस्थिती, आमचे रिपोर्टर आहेत, आमचे प्रतिनिधी आहेत, त्यांनी दाखवलं, तुमचं कुटुंब दाखवलं, घरातली अवस्था दाखवली, वैभव काय होतं त्या भिंतीवरती. मी ते बोलतो त्याच्याबद्दल. ते वैभव काय होतं त्या भिंतीवरती, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे फोटो होते, आणि कदाचित जरांगे पाटलांचा विचार त्या घरात होता. घर फाटकं होतं, पण माणसं फाटकी नाही. हा माणूस फाटका नाही. मी वेदना घेतली वेचून समाजाची. खूप झिजावं लागले असं हो, आतून. मी माझ्या मी हॉटेलमध्ये काम केलं. झिजलो सुद्धा आणि झिजणार सुद्धा, कारण मला ते समाजाचा आक्रोश, एखाद्या मुलीचा जर फोन आला शिकताना, तर असं काळीजच चिरल्यासारखं होतं की दादा आम्ही एका मार्फत हुकलो, किंवा सारथीमार्फत अशी अडचण येते, महामंडळामार्फत अशी अडचण. त्या टायमाला असं वाटतं काय चूक काय झाली असेल समाजाची, म्हणजे ते वेदना नाही बोलू शकत समाजाची. म्हणून मी माझा प्रामाणिकपणा सिद्ध केला. मी माझ्या समाजाची गद्दारी नाही केली. मी ते आंदोलन पैशासाठी नाही उभा केलं, न्यायासाठी उभा केलं. आग तर तुमच्याही पोटात होती. हा, तेच माझी आगीला किंमत नव्हती, त्यासाठी समाजाचा आशीर्वाद लय गरजेचा होता. आणि फाटक्या माणसावर विश्वास ठेवत नाही समाजानं, कसा ठेवला तुमच्यावर विश्वास? नाही, मी त्यांच्यातला आहे, मी शेतातला आहे, मी सामान्य मराठ्यांच्या वेदना जाणणार आहे, आणि मी रोज त्यांच्यात राहतो. मी हवा माझ्या डोक्यात मस्ती शिरू दिली नाही, हवा पण नाही शिरू दिली.
मी किती हे याच्यात आलो तरी मी जमिनीवरच त्यांच्यात राहतो. मला समाजाला ज्यावेळेस रस्त्यावर भेटायचं त्यावेळेस मी समाज डावलून पुढं जात नाही, लांबून हात करून कधीच जात नाही. मी त्यांची वेदना ओळखली आणि त्यांच्या मनातलं बोललो आणि त्यांनी मला आपलंसं केलं. मी एकच उदाहरण सांगेन तुम्हाला, मुद्दामचा जास्तीचा वेळ घेतो. प्लीज प्लीज. मी विदर्भात कुठंतरी एका जागेवर होतो आणि लातूर मार्गे येताना विदर्भाहून एक 2 माणसं, म्हातारे माणसं होती. एकाचं नाव 95 वर्ष वय होतं आणि एकाचं 97 होतं. ते बालपणीचे मित्र होते, आत्तापर्यंत मित्राचे दोघं पण. ते दिवसभर पोलावर बसून होते. गाव सांगत होतं हे कोणाच्याच कार्यक्रमाला येत नाहीत, कधीच येत नाहीत. म्हणजे याचा अर्थ त्यांचे कामाशी काम. ते दोघं पण ते सकाळपासून पोलावर होते. मी रात्री 8 वाजता पोहोचलो असून त्या गावात. सकाळी ते 8 वाजल्यापासून बसले होते. मी 8 ते 8 बघा. ते पळत आले. मी आल्यावर पळत म्हणजे त्यांचं पळणं, म्हाताऱ्या माणसाचं काठी टेकत कसं असतं. आले की नुसतं एवढं धरलं फक्त. बस म्हणलं माझ्या पोराला भेटलं. मी माझ्या जीवनात नातवासाठी काय करू शकलो नाही, माझ्यासाठी काय करू शकलो, पण आता नातवासाठी करू शकतो. तुला पोरात बघितलं आम्ही, आम्हाला फक्त बघायचं होतं सकाळपासून आमचं पोरगं कसं. दादा याच्यातच सरकारनं भावना आता ओळखली पाहिजे की तळागाळातला 97-95 वय ते बाबांचं कसं असू शकतं, किती झिजलेले असू शकतं त्यांचं शक्तीसुद्धा, ताकदसुद्धा, हे ओळखणं लय गरजेचं आहे आता. जर इतक्या खालपर्यंत आमच्या गावात आणि परिसरातल्या गावात आणि महाराष्ट्रात 3-3 वर्षाचे लेकरंसुद्धा घोषणा द्यायला लागले. 3-3 वर्षाचे सुद्धा आपलेच प्रतिनिधी त्यांना साक्षीदार आहेत. त्यावेळेस असे अंगावर शहार येतात की हे काय रूप दाखवलंय समाजानं. आणि ही शक्ती मी मराठा एक समाज प्रसंग मला सांगा. खरं तर त्या दिवशी आम्ही सगळेजण बघत होतो, तुम्ही स्टेजवर गेलात. स्टेजवर धामधूम असेल तुमची सगळी, हे सगळे, पण जेव्हा तुम्ही स्टेजवर वर आलात, समोर अथांग असा जनसागर, तुमच्या डोळ्यातले भाव खूप काही सांगून जाणारे होते. काय भावना होती बरं त्या क्षणाला? मी अक्षरशः रडलो त्या टायमाला. डोळ्यात पाणी होतं तुमच्या? आणि आत्ता यायला लागले. काय काय कारण भावना? मला ती एवढं समाज एवढ्या ताकदीनं एवढा जनसागर उसळला आहे प्रतितलावर. पहिल्यांदा मला मराठा समाजाचं एवढं मोठं रूप दिसलं आणि ते राज्याला आणि देशाला सुद्धा दिसलं की मराठी इतके आहेत आणि इतके येऊ शकतात. कारण जेवढे ग्राउंडवर 3 वाजता पाठ आले होते त्यावेळेस ग्राउंड फुल होतं आणि सकाळी आल्याला लॉट की 20 किलोमीटरवर पसरला होता. माझी नजरच पोरायना, मी ऑटोमॅटिकच पूर्ण असा गळूनच गेलो की हे आशीर्वाद द्यायला एवढा समाज आला आहे. आता हे बाळ तुला सगळं पोरगं मानतात आणि समाजाला मी मायबाप मानतो. आता यांची ताकद व्हायला नाही जाऊ द्यायची. बरं माझे हे पहिलं लक्षात आलं, आता नाही जाऊ द्यायची. काही झालं तरी हरकत नाही, आता यांची शक्ती व्हायलाच नाही जाऊ द्यायची आपण. कारण ही वेदना घेऊन आलेत आणि खरंच लेकरं मानलं तर लेकरांनी मायबापाशी गद्दारी आता नाही करायची. आणि गद्दारी करायचे दिवस मागच गेले. आता समाजाने ओळखला होता ते मागच टप्पा होता. आता आंदोलन खूप पुढे गेलं. आता गद्दारीचे दिवस नाही राहिले. एकीकडे तुम्ही या सगळ्या बांधवांना मायबाप म्हणलं. हे मायबाप बघत होते की एक लेकरू उपोषणाला बसलेलं आहे. दिवसावर दिवस मोजला जात होता, प्रत्येकाच्या छातीचे ठोके वाढत होते. पण दुसरीकडे घरातली ती माय होती, ती देखील चिंता करत होती, माझं लेकरू मनोज उपोषणाला बसलंय. त्या सगळ्याच्यात तुमच्या सौभाग्यवती असतील, तुमची मुलं असतील, आई असेल, हे म्हणत असतील की बाबा होईल हे सगळं, पण जरा आवर्त घे. असं कुठं झालं का? मला हा. त्याच्या आधी ती जी माऊली आहे ना, जे समाजांतर लेकरू मानलं, पण जिने तुम्हाला जन्म दिला ना, त्या माऊलीचं प्रेम बघा, बघा तिचं कौतुक बघा, तिची काळजी आहे, तिच्या चेहऱ्यावर काळजी आहे, कौतुक आहे. ती विचारते कधी जाणार आहे, कधी येणार आहे परत. पायाला भिंगरी लावून हा पोरगा फिरतोय समाजासाठी, याच्यासाठी. काय म्हणते ही माऊली जेव्हा बघते, डोळ्यात पाणी आहे तुमच्या. मी समजू शकतो की ह्या कुठल्या परिस्थितीतून तुम्ही गेलाय. नाही, मी समाजालाच मायबाप मानलेले. मी त्यातलं एक उदाहरण सुद्धा सांगतो तुम्हाला. व्यासपीठावर माझं कुटुंब बसलं होतं आत्ता. कारण ज्या समाजाला मायबाप मानलं ना, तिथं येताना तुम्ही मुलगा म्हणून नाही यायचं. ते व्यासपीठ बायकोनं नवरा म्हणून नाही यायचं, मुलांनी बाप म्हणून सुद्धा नाही यायचं. तिथं तुम्ही समाज म्हणून यायचं. कारण माझा समाज खाली वाटला आहे, तुम्हाला व्यासपीठ नाही मिळू शकत. माझा समाज प्रथम आहे. लोकांचं उलटं असू शकतं, अगोदर कुटुंब नंतर समाज. माझ्याकडं समाज अगोदर आहे.
आणि नंतर कुटुंब. मी कुटुंब माझं खाली उतरेल, कुटुंब वर नाही बसू दिलं. मला महाराष्ट्रातला एकही समाज म्हणू शकत नव्हता की कुटुंब वर बसू देऊ नका. मी नाही माझ्या समाजाशी गद्दारी करू शकत. माझ्या समाजाने त्या दिवशी एवढ्या हालापेष्टा भोगल्या. लाईट बंद केल्यामुळे लोकांना पाणी प्यायला नाही मिळालं. मी ती ताकद नाही व्हायला जाऊ देणार. हा, एक झालं की समाजाचे हाल झाले, गैरसोय झाली, समाज रुसला नाही. एक फोन बी करून म्हणला नाही की आमची गैरसोय झाली. त्यांची जरी गैरसोय झाली असली, पण एक सांगतो, त्यांच्या डोळ्यात स्वप्न जे घेऊन आले होते ते मी भंग नाही होऊ देणार अजिबात. त्यांचे हाल झाले असते, त्यांनी ते सहन पण केले. आणि मुलगा म्हणून सांगतो, सहन करा ना विलाज. आपल्या लेकरांना जर चांगले दिवस बघायचे असले तुम्हाला सहन करायला लागेल. तुम्ही जी स्वप्न घेऊन त्या सभेला आली होती, मी तुम्हाला दिसलो नसेल, तुम्हाला ऐकायला मिळालं नसेल, नाराज नका हो. तुम्ही जे स्वप्न घेऊन आलात आरक्षणाचं, ते घेतल्याशिवाय यांचं बेमागं सरकारणार नाही. शब्द आहे माझा. त्यांच्या पदरात आरक्षण टाकेल. वेळेप्रसंगी टोकाचं उपोषण करून माझी अंतयात्रा जरी निघाली तरी चालत, पण आता माघार नाही. मागं नाही हटणार. एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजयात्रा निघणार नसतं माझी अंतयात्रा, त्याशिवाय मी मागं हटणार नाही. आणि बायकोला पोराला सुद्धा सांगितलेलं आलो तर तुमचा, हम्म. कारण मी क्षत्रिय मराठा आहे, लढण्याचं मला माहिती. आलो तर तुमचा, नसता समाजाचा. कुंकूपासून सावध राहायचं. तुम्ही असं सांगितलं होतं वहिनींना की त्यांना सगळं ते माहिती आहे पहिल्यापासून. मी माझ्या पट्ट्यात आणि माझ्या तिकडच्या परिसरात माहिती, मी एखादा कागद देत नाही कधीच. एखादा जरी खोटं बोलला, कागद दिला आहे त्यांनी अमुक अमुक, लोक म्हणतात नाही, त्यांनी जर दिला तो हटणार नाही. हे माझ्या पट्ट्यात सगळ्याला माहिती आहे ना. आता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माहिती आहे, याने का बाबा एकदा प्रशासनाला कागद दिला ते हटत नाही. कारण आपली पहिल्यापासूनची सवय, एखाद्या गोष्टीत जर उतरलो तर मागं सरकत नाही. मी गद्दारी नाही करू शकत माझ्या जातीशी, आणि करणार सुद्धा नाही. हा, मी मरल पण गद्दारी नाही करणार. असतं मला गद्दारी करायची असते तर खूप काही केलं असतं. खूप काही तुम्हाला मिळालं असतं. पण हे सगळं करत असताना कुटुंब दुय्यम ठरतं, तुमचा समाज प्रथम आहे. पण हे सगळं करत असताना कुटुंबाला वेळ देता येत नसेल वगैरे, पण तुमच्यातला एक हळवा बाप सुद्धा आम्ही बघितला. मला वाटतं सभेतले जे दृश्य आहेत, जेव्हा मुलीला चक्कर आली होती आणि तुम्ही तिला कवटाळलं, तिला वारा घालत होतात, तुम्ही बोलला काही नाहीत, पण तुमच्या त्या प्रत्येक कृतीतून, तुमच्या हावभावातून बापाचं काळीज आम्हाला दिसत होतं. तर ते व्यासपीठ खाली मी काढून दिलं होतं त्यांना. त्यावेळेस त्या साऊंडच्या शेजारी ते लोक वारा घालत होते, मी ते बघत होतो. ते शुद्ध म्हणजे काय चक्कर काहीतरी आली. ओढ आली होती तिला. पण ते सगळं कार्यक्रम संपल्यावर लोकांनी वर आणलं. त्या टायमाला काय समाज म्हणून तुम्ही आलेला आहेत, मग त्याविषयी समाजाचं जरी पुरवलं झालं तरी मी तेच करणार. मी तिथं समाज म्हणूनच केलं. आता काल ॲडमिट होते हॉस्पिटलला, संभाजीनगरला. मी बी चेकिंगला गेलो होतो. मुलगी ऍडमिट. हो, तर मी गेलो होतो. आम्ही भेटलो. मला ते दवाखान्यात समाज भेटतो तसं भेटू शकतात. आम्ही 2-3 वेळेस भेटलो सुद्धा, कारण आपण आपल्या जिंदगीत कधी खोटं नाही बोलत. पण उंबऱ्याला नाही शिवलं आणि शिवणार सुद्धा नाही. कारण माझं कुटुंब बी आंदोलन ठिकाणी येत नाही. काय असतं, एक कोणाचं पण परिवार सांभाळताना माया ही त्याच्यासोबत असते. मग त्यावेळेस 1-2 पावलं माणूस मागं सरकवतो किंवा 1-2 दिवसाची एनर्जी खराब होती. त्यामुळं कुटुंब आंदोलन ठिकाणी शक्यतो येत नाही. एखाद्या वेळेस वगळून विषय वेगळा असेल, पण शक्यतो येत नाही. कारण ते समोर बघून ते सहन एकमेकाला होत नाही. त्यामुळं आंदोलन अशा ज्या ठिकाणी हॉस्पिटलला इकडं तिकडं समाज भेटायला येतो, तसं कुटुंबही भेटायला येऊ शकतं. त्यात काही दुमत नाही. ते मी पण पाळतो. मी हॉस्पिटलला परवाच सांगतो, मी भेटलो सुद्धा. मीही माझ्या चेकिंग केल्यात आणि निघून आलो. तुमच्याच पत्रकार बांधवांनी सांगितलं, ते खूप आत रडते, म्हणजे एकदा माघारी जा. नाही फिरलो माघारी. आणि आता माघारी फिरणार पण नाही. खरं आहे. पण एक प्रसंग महाराष्ट्रातल्या जनतेला कदाचित माहीत नाही, तुम्ही तुमच्या तोंडून सांगणार पण नाही, पण मला वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे. कोपर्डी बलात्कार प्रकरणातले जे आरोपी आहेत, त्या आरोपींवर तुमच्या शुभा संघटना होती. आधी शुभा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भावनेच्या भरात जाऊन हल्ला केलेला होता कोर्टाच्या आवारामध्ये, आणि तुमच्याच गावात ती मुलं होती. तर ती मुलं जेलमध्ये गेली, पुढे त्यांच्यावर कारवाई झाली. ती मुलं जेलमध्ये गेल्यानंतर स्वाभाविकपणे आमची मुलं नेली जेलमध्ये घातली, अशा प्रकारची टीका पण झाली. पण हा माणूस 2 वर्ष त्याच्यानंतर घरी गेला नाही.
गावात गेला नाही, कारण ती मुलं जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही, हा शब्द होता. मला वाटतं एकूण तुमचं जे व्यक्तिमत्व सगळं दिसतंय ते तत्वापेक्षा मोठं काही नाही किंवा समाजापेक्षा तुमच्यासाठी मोठं काही नाही असं दिसतंय. हे वेड कधी आणि का लागलं बरं? माझी स्तुती करून घेण्यापेक्षा ते आतमध्ये 2 वर्ष आहेत. ते मानतो ते आता बहीण मानलेलं आहे. महाराष्ट्रानं त्या नराधमांचं कोणीच समर्थन केलेलं नाही, हल्ल्याचंही केलेलं नाही किंवा त्यांचंही त्यांच्या समाजाने केलेलं नाही. तिथं समाज प्रश्न नव्हता, तिथं एक आरोपी होता. मी 2 वर्ष राहिलो. अहो ते मध्ये राहिले तर 2 वर्ष मी बाहेर राहिलो म्हणून काय आहे त्याच्यात. मी माझी स्तुती त्यावेळेसही करून नाही घेतली. त्यांचं पण श्रेय खूप मोठं आहे. ते आतमध्ये 2 वर्ष मी तरी बाहेर होतो. हा हे एवढं खरं आहे की मी घराला नाही शिवलं त्यावेळेस. त्यांना ते बाहेर आले त्याच वेळेस हे आले, आम्ही सोबतच आलो सगळे. परंतु त्यांनासुद्धा आत खूप वेदना झाल्यात. त्यांच्यासुद्धा वेदनाची कदर करायला लागेल. असं नाही होणार की मी बाहेर 2 वर्ष राहिलो म्हणजेच मीच लय ही. त्यांनासुद्धा आत खूप वेदना झाल्या आणि त्याची जाणीव त्या पोरांनासुद्धा आहे. म्हणून सगळे सोबत आहेत आजपर्यंत. माझ्यात पैशात कुणीच मला कधीच बघितलेलं नाही. माझ्या माया किती मी लावतो हे माझ्या लोकांनी मला बघितलेलं आहे. समाजसुद्धा आता बघतो मी माया खूप लावतो. मी फाटका माणूस, मी ₹1 मदत कधीच करू शकत नाही, पण माया तुमच्या कुटुंबापेक्षा जास्त करू शकतो. तुमच्या जवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी प्रसंग सांगितला तुमच्याबद्दलचा. तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना जेव्हा लोक बोलवतात तेव्हा तुम्ही थेट सांगता, म्हणजे तुम्ही कधी लपवलं नाही की मी येऊ शकत नाही किंवा माझी आर्थिक परिस्थिती म्हणजे गाडी घेऊन जावं, गाडी घेऊन यावं इतकी सुद्धा तुमची परिस्थिती नव्हती. तुम्ही लोकांच्या गाडीवर फिरून 126 गावात त्या सगळ्या प्रचार केला. कधी कुणाच्या दमडीला तुम्ही शिवला नाहीत आत्तापर्यंत, किंवा तुमचं जगणं आधी जसं होतं तसंच आजही आहे. पण ह्या सगळ्यानंतर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ओघ येईल उद्या. नाही येईल, पदं येतील, प्रतिष्ठा तर आहे समजा, पण उद्या ऑफर केले जातील ह्या सगळ्याचे. जरांगे पाटील आम्हाला उद्या कुठल्या राजकारणात दिसतील का, राजकीय पक्षात दिसतील का? नाही, ऑफर आली तर तुम्ही स्वीकारणार का? तीच संधी म्हणलं ना मी, समाजाने तेच ओळखलं ना. मग बरं, तुम्ही आरक्षण मिळवून दिलं, तुम्ही तुमची जिद्द पूर्ण केली, नाही वाटच नाही आपली ती आपली वाट नाही. त्यातले डाव असते तो लोकराचे जीव घालावं लागते, जणू खूप लफडे असते त्याच्यात. ते आपलं ते काय जोडायचं नाही, कारण ती वाट आपली नाही आहे आणि त्या वाटेवर आपल्याला जायचं पण नाही. आपली वाट मराठा आरक्षण आणि मराठा समाज. त्यानंतर भरपूर प्रश्न आहेत ना, ते कामं करूयात, सगळ्या धर्माचे करूयात, काही अडचण नाही ना. पण हे राजकीय वाट आपली नाही जे ना पदाचं आणि त्याचं. मग समाजाने तेच ओळखलं ना. त्यावेळेस बाजूलाच बसलेले होते ना, ते मागच पडलं. आता आंदोलन खूप पुढे गेलं, समाजाने ओळखलं. आता नाही. भिडे गुरुजींनी तुमच्या कानात काय सांगितलं होतं बरं? कशाचं कानात कुणी काही सांगत बाबा हे लय आवड कार्यक्रम झाला मग आहे, हां, कुणी चिठ्ठ्या काढी ते खिशातून काय लिहिलेलं त्याच्यावर कुठं काय. मी तर दाखव बरं म्हणलं, काढा ते बाहेर. काहीच नाही, उगा ते डोकाला येतात. पण मी त्यांच्या पुढे त्यांना वाटलं कच्च्या तालमीतलं काय की मी शेतकऱ्याचं पोरग आहे ना, हां. त्यातल्या त्यात मराठवाड्याचं. आमचा पंगा घेणं एवढं सोपं आहे का? तुम्ही एकदा चिडला होता, ते सेल्फीवाले लोक यायचे, ते येऊन सेल्फी तुमच्या समोर काढून जायचे, ते सगळे रांगा लागलेल्या, सेल्फीलाच रांगा लागलेल्या कितीच्या किती त्या सगळ्या. तुम्ही म्हणा इथं बसायला कोण नाही, तुम्ही सेल्फी घ्यायला येताय, तुम्ही त्याच्या चिडला होतात तुम्ही. नाही, एखाद्या वेळेस घडलं असेल, समाजाला अधिकार आहे चिडायचं माझ्यावर, मी बी त्यांच्यावर. त्याचा अर्थ काय राग नाही, ते शिस्त लागली पाहिजे आपल्याला म्हणून आहे. आणि ऐकते ते पण काय कोणी नाराज होत नाही. मी किती खवळतो ते मला खवळतात, मला काय वाटत नाही त्याचं सुद्धा. पण ते हे लय डाव टाकणारे लोक आहेत. त्यामुळं आपण त्यांना पुरे डाव उधळून लावले. त्यांच्या समाजाच्या शक्तीवर आहे, मायबापाची शक्ती, त्यामुळेच वाया जाऊ देणार नाही. आत्ताही हटत नाहीत ते, आत्ताही. रात्री आम्ही कोणालाच टाइम नाही दिला, खरं सांगतो दादा. आम्हाला फक्त सगळ्या मीडियाच्या बांधवाचे आभार मानायचे होते आणि यायचं होतं, कारण त्यांनी खूप ताकद दिली आम्हाला. नाही, आमच्या अन्य तुमचं काम आहे, तुम्ही एवढं समाजासाठी केलेलं आहे, जे कुणाला शक्य झालं नाही ते तुम्ही करून दाखवलं. मराठा समाज हा राजकीय दृष्ट्या अतिशय प्रगल्भ समाज आहे, खूप हुशार समाज आहे. तो कुणाच्याही मागे जात नाही, असा तो भावनिक समाज नाही आहे की उठला आणि कुणाच्याही मागे गेला. तुम्ही करून दाखवलं, तुमच्यात ते दिसलं म्हणून तो समाज तुमच्या मागे आलाय. पण मला एक प्रामाणिकपणे प्रश्नाचं उत्तर हवं आहे तुमच्याकडून. तुम्ही राज्यातल्या संकट मोचकांची सुद्धा खूप गोची केलेली होती, तुम्ही त्यांचं कौतुक पण केलं, पण त्यांची कसोटी पाहणारा हा काळ होता. जरांगे पाटलांना हे करणं किंवा त्यांना समजावणं. नाही, ते 3-4 वेळेस आले होते. आम्ही त्यांनाही माहिती, आम्ही सन्मान करतो आलेल्या कोणत्याही पक्षाचा असो. आम्ही एखाद्याचा राग जरी असेल तरी त्या व्यासपीठावर व्यक्त नाही करत,
कारण ते आपल्याकडे पाहुणे म्हणून आज आले त्यामुळं. पण त्यांचा एक हट्ट होता की 4 दिवसात होणार नाही, हम्म. कायदा पारित होणार नाही, हा विषय तुम्हाला कायमचा द्यायचा आहे, टिकणारा द्यायचा आहे, आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. आणि आम्ही मात्र देत नव्हतो. हम्म. त्यावेळेस सगळ्या पक्षाचा ठराव झाला आणि ठीक आहे बोललो की तुम्ही 1 महिन्याचा 40 दिवस घ्या, पण आता आरक्षण नाही म्हणायचं नाही, आता आरक्षण नाही म्हणायचं. त्यामुळं आता त्यांना काहीच करता येत नाही, कारण वेळ आम्ही नाही दिला, त्यांनी आमच्याकडून घेतला. त्यामुळे समाजच्या मनातली तुमची प्रतिमा आता तुम्ही वायाला जाऊ देऊ नका सरकार म्हणून. नसता पुढचा काळ हे शांततेचं युद्ध तुम्हाला नाही पेलत आता. माझे शेवटचे काही प्रश्न आहेत, मी पटकन मला उत्तर त्याच्याकडून तुमचे अपेक्षित आहे की आता तुम्ही कुठली शुभ संघटना काढली होती तुम्ही सुरुवातीच्या काळात, मला वाटतं अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही काँग्रेसचं पण काम काही दिवस केलेलं होतं, पण आता शुभ संघटना तुम्ही आता आहे की नाही मला माहित नाही, पण होती ती संघटना. यापुढे ह्याच एवढं मोठं संघटन, एवढा मोठा समाज बांधून ठेवण्यासाठी अशी काही संघटना काढण्याचा विचार? आणि आधी ते पहिलं क्लिअर करतो. त्यावेळेस आम्ही नाबालिक होतो, समजा लई ज्ञान नव्हतं. कॉलेज ते काँग्रेसच्या ह्याच्या शाळेत कॉलेजमध्ये ते काय कळत नव्हतं जास्त. त्यावेळेस मला वाटतं बहुतेक, आता मला पक्क ध्यानात आहे ना, पण अंदाज सांगतो काय नंतर दुरुस्ती करता येईल, देशमुख साहेब होते बहुतेक मुख्यमंत्री त्या विलासराव हा बहुतेक. आणि ते खूप आरक्षणाचं त्या टायमाला ते म्हणले होते आम्ही आरक्षण इतक्या दिवसात देणार आहे, तितक्या दिवसात. आम्ही भारावून गेलो पोर. हां. याला म्हणलं मराठ्यात चांगलं होतं ना, अरे जा त्यांच्यात पण आपण हे होईल. भारावून पोरं होतो हां. म्हणून ते त्यात गेलो होतो आम्ही. एक 8-15 दिवसाचाच विषय असं जास्त नव्हते, पण ते माझ्या डोक्यावर पडलं ना ते याच्यात होते आणि त्याच्यात होते. पण पुढे जेम्स लेन प्रकरण झालं, हां. त्यावेळेस सगळ्या पक्षांना निषेध केला होता. हम्म. अरे आम्ही म्हणलं, कारण आम्हाला छत्रपती आणि आरक्षण याच्यात आम्ही पुरे भिनलेलो होतो, हे पक्षाचं काय जास्त माहीत नसेल. हुडबुद्धी बारीक लेकरा म्हणजे पोरं असल्यासारखं आम्हाला समज जास्त नव्हती. आम्ही म्हणलं तुम्ही ते निषेध नोंदला पाहिजे. ते म्हणले तसं नाही करता येणार, काही जण त्यांच्यातले. अरे म्हणलं ते पक्ष पेक्षा जमत नाही मग आपल्याला, चला चाललो आम्ही लगेच, ते काही घेणं देणं नाही आम्हाला. कारण जिथं छत्रपतींना आणि शिवाजी आरक्षणाला विरोधी तिथं मोजतच नाही आपण कोणालाच. किती आंदोलनं केलीत बरं आतापर्यंत? अरे बाप, लई केली असते, छोटे मोठे लई केले असते. हां. पण प्रामाणिक समाजाची तेव्हापासून म्हणलं हे यायचं नाही कोणकडे, जायचं नाही. आपण पोलिसांचे आलो आभार ते मानता का एकदा? हं? पोलिसांचे आभार मानावशी वाटतात का कधी? पोलिसांनी तुमचं आंदोलन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलंय. असं आम्हाला धोपटून काय. बरं आमच्या आई बहिणीचे पर रक्त सांडलेत ना, काही चांगले पण आहेत असं नाही, परंतु झालेली घटना चांगली नाही. पण ते टाळायला हवं होतं. हो, आंदोलन हाताळता नाही आलं. आंदोलन जर व्यवस्थित हाताळलं असतं तर ही प्रकार झाला नसता. कारण आंदोलन हाताळताना खूप अनेक वेगळे वेगळे प्रयोग आहेत, ते करता येतात. पण तुम्हाला आंदोलन हाताळायचं ही सिस्टम नव्हती. त्यांना नाही ऐकत म्हणून आंदोलन चिरडून काढायचं, हे त्यांच्या पथ्यावर पडलं. नाही ऐकत बरोबर ना, मी माझ्या समाजाचं ऐकणार ना. तुमच्याशी संबंध मेंटेन करण्यासाठी मी आंदोलन उभा नाही केलं. मी माझ्या समाजाशी प्रामाणिक आणि आयुष्यभर राहणार, त्यात दुमत नाही राहणार. आणि ते कसं मिळत नाही ते मराठ्या बघणार आहेत. मी एकटा जरी झुंज देत असलो तरी माझा समाजसुद्धा करोडात झुंज देतोय. मी एकटा नवसाचा नाही. मला जरी थोडाफार त्रास होण्याचा प्रयत्न केला, माझा समाज आरक्षण घेऊस तर हटतच नाही. ते माझ्यावर एकट्यावर जसं अवलंबून आहे तसं स्वतःच्या शक्तीवर सुद्धा आहे. हो, मला त्यांनी आशीर्वाद दिला ना, आता सुट्टी नाही. नाही म्हणजे नाही की ते वळवळ करू द्या. आता ती सुट्टी कुणालाच नाही, मला असं दिसतंय तुमच्या सगळ्या बोलण्यावरून. आणि निश्चितपणे खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुमची ही लढाई अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचून यश मिळो ही आमच्या सगळ्यांची सदिच्छा आहे. आणि निश्चितपणे तो मराठा समाज जो आशेनं तुमच्याकडे बघतोय, खूप मोठी स्वप्न घेऊन तो बघतोय, त्याला वाटतंय की हो आपल्यासाठी लढणारं कोणीतरी आलंय. खरंच मराठ्यांना त्यांचा नेता मिळालाय का, या प्रश्नाचं उत्तर आता जनतेनं या लाखोंच्या जनसागरातून ते उत्तर दिलेलं आहे. पण लढाई सोपी नाही आहे, दीर्घकालीन लढाई आहे. त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप आभार आहेत मराठा समाज वतीनं. तुम्ही खूप आमचा अन्याय होता तो दाखवला, आणि पुढेही असंच बळ द्या आम्हाला न्याय मिळेपर्यंत. नक्की तुम्हाला आग्रहाची विनंती आहे, तुमचे मनापासून खरोखर आभार. नक्की. मराठा समाजाच्या सामान्य माणसाच्या वेदनेच्या सोबत आम्ही कायम सोबत आहोत. त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी तुम्ही लढताय. तुम्हाला शुभेच्छा. आणि आज न्यूज 18 लोकमतच्या या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.